पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाचे तिसरे वर्धापन दिन पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्त मुरलीधर आरकाल यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटाप्पा गड्डम यांच्या हस्ते आणि सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष श्री हरी कोरापाटी, उपाध्यक्ष अनिल कन्ना, सचिव यशवंत इंदापुरे, सहसचिव सत्यनारायण बर्देपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री मार्कंडे महामुनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले। सर्व पाहुण्यांचे स्वागत उपाध्यक्ष अनिल कन्ना यांनी केले व प्रास्ताविक भाषणात संघाचे कार्याची माहिती दिली। यानंतर प्रमुख पाहुण्यांचे बुके देऊन सत्कार करण्यात आले। पेंटाप्पा गड्डम यांनी मार्गदर्शन भाषणात सेवानिवृत्त संघाचे कौतुक करत सर्वांना दीर्घायुष्य लाभावे आणि असेच समाजकार्यास आपले अनुभवाचा फायदा समाजाला मिळावा असे सांगत संघास वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या। भारती सग्गम यांनी मनोगत व्यक्त केले। अध्यक्ष भाषणात मुरलीधर आरकाल यांनी संघाचे कामकाज पाहून समाधान व्यक्त केले। तसेच सर्वांना उत्तम आरोग्य लाभो अशी श्री मार्कंडे शरणी प्रार्थना केली आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमास अंबादास इंदापुरे, रमेश अलवाल, अविनाश संगा, नागनाथ वड्डेपल्ली, अशोक पासकंटी, विवेकानंद श्रीपती, सोमय्या यनगंदुल, दत्तात्रय बोलाबत्तीन, सत्यनारायण पोटाबत्ती, अनिल जन्यारम, सदानंद बोडा, राजेंद्र गालपल्ली, भारती सग्गम, गीतांजली श्रीराम, प्रमिला वडीशेरला, सुरेखा गोली, यशोदा गोटीपामुल, अनुराधा पोटाबत्ती, ममता बोलाबत्तीन आदी मान्यवर उपस्थित होते। सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खजिनदार नागनाथ गज्जम, सुशीलकुमार चिलका, श्रीनिवास बोलाबत्तीन, अरुणा कन्ना, श्रीनिवास बल्लाकाटी, नागनाथ बुड्डू, बाबू गंदमल, किसन आडम, दशरथ इंदापुरे, अंबादास कंची आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कन्ना यांनी मांडले तर आभार सचिव यशवंत इंदापुरे यांनी मांडले।